मंत्रीपद गेलं, गाडीवालं बी गेलं आणि गाड्या बी गेला, मी एकटाच राहिलो। पहिलं घडी मला एक वाजेस्तोवर फोन करायचे, मी उचलायचा। आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली। आता साला चहा प्यायला बी बोलवी ना कोण, कारण सत्ता खासदार साहेब वाईट असते। मी भोगली, माझी गाडी आली, इंगोले साहेब वगैरे असायचं, हरण वाजायला लागला, मागणं 10-20 गाड्या लागायच्या प्रत्येक तालुक्यात, 1 किलोमीटर अंग असायची। मला वाटायचं आपलं वजन लय वाढायला लागलं। मंत्रीपद गेलं, गाडीवालं बी गेलं आणि गाड्या बी गेला, मी एकटाच राहिलो। पहिलं घडी मला एक वाजेस्तोवर फोन करायचे, मी उचलायचा। आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली। हे लय वाईट। हळवणकर साहेब, दुसरं सरकार आलं, मी मुंबईवरनं गावाकडे आलो, गाडीतनं बसून बॅग एक होती वर टाकली, थोड्या वेळानं खुर्ची टाकून रस्त्यावर बसलो। नेहमी सारखा माझ्या ध्यानातच नाही आपलं गेलंय सामान म्हणून, आणि खुर्ची टाकून बसलो। रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या गाडीचा माझ्या उजेड पडला की मला वाटायचं गडी आपल्याकडेच यायला लागली। एकानं सुद्धा खासदार साहेब काच बी खाली केली नाही हो, मी एकटाच खुर्चीवर राहिलो। ही लई वाईट असते, कारण सत्ता असली की सगळी पळती। आमच्या हळवणकर साहेबांचा दरबार भरायचा, मी कधी कधी फोन लावला की मला म्हणायचे दरबार भरलाय भाऊ, लोक फार आहेत, मला कामाची उरक होईना झाली। आणि आता विचारलं जरा फेरफटका मारायला लागलो। आता फक्त हिंदराव शेळकेच आहेत, दरबार गेला, हे काही खरं नसतं। मला पहिलं खासदार असं वाटायचं, मंत्री झाल्यावर मी माझ्या पोरांच्या वर भांडण काढायचा, लगा लोक खाली आली ती भेटत जावा, रात्री 2 वाजता मी आलो या की आमच्याकडं इंगोले साहेब वगैरे जेवून गेली, येईल त्याला मी सोलापुरी भाकरी द्यायचा, ठेचा द्यायचा, शेंगदाण्याची चटणी द्यायचा, दही द्यायचा, आणि गडी खाताना मला म्हणायचे भाऊ मंत्री बघितलं पण तुमच्यासारखा माणूस नाही। माझ्या बंगल्यावर आलो, मी झोपायचं हॉलमध्ये, गडी सगळ्या रूम मध्ये जाता, आणि मी प्रत्येक गड्याला सकाळी नाश्ता केलास का, नाश्ता केलास। अहो स्वयंपाक करणारी माणसं थुकून जायची, पण मी म्हणायचा नाही, खायला घाला, या आपलं गडी आहेत, पुढे उपयोगाला येणार आहे। तर कुठं कोण आहे? आज पहिल्यांदा हातकणंगल्यामध्ये जेवायला बोलवलं इंगोले साहेबांनी, नाहीतर पहिलं माझा दौरा असला की म्हणायचे निमंत्रण 2 महिन्यापूर्वी दिलंय भाऊ, आमच्या घरला जेवायला येत नाही। आता साला चहा प्यायला बी बोलवी ना कोण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।